नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यघटना या विषयाचा अभ्यास करूया. तर राज्यघटना या विषयाची आपल्याला का बरं गरज पडली, कशी उत्पत्ती झाली याचा पहिलं ऐतिहासिक आढावा आपण थोड्या प्रमाणात घेऊया. तर जेव्हा माणसाची उत्पत्ती होण्याआधी पाण्यामध्ये प्रथम जीवाणू तयार झाले. काही कालानंतर ते सृष्टीच्या भूतलावर आले. त्यानंतर माणसाची उत्पत्ती झाली. काही कालांतराने माणूस झाला. माणूस फिरू लागला. काही वेळानंतर तो जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये त्याला त्याच्यासारखेच विविध प्राणी सापडले. तर त्याला वाटलं की एकटं राहिलं तर आपल्याला त्रास होऊ शकतो. तर मग त्याने संघटित राहणं चालू केलं. संघटित राहता त्याला समजलं की संघटनामुळे आपण कोणत्याही बलाढ्य शत्रूला हरवू शकतो. तर मग त्याने गावामध्ये राहणं, नंतर शेती करणं हे हळूहळू चालू केलं. तर असं करता करता एक म्हणजे टोळ्या तयार होत गेल्या. छोट्या मोठ्या टोळ्या होत गेल्या. मोठे मोठे गावे तयार होत गेली हळूहळू. तर असे करता करता हळूहळू मुख्य प्रमुख 10 टोळ्या तयार झाल्या. 10 टोळ्या. तर मग 10 टोळ्या झाल्यानंतर त्यांच्यात सत्ता संघर्षाची प्रथा चालू झाली. तर मग ते म्हणायला लागले की माझी जमीन ही एवढी आहे, माझी जमीन ही एवढी आहे, माझी जमीन ही एवढी आहे. या 10 टोळ्यांमध्ये एक भरत नावाची टोळी होती. भरत, जी बलाढ्य होत जात होती दिवसेंदिवस. तर त्याच्या बलाढ्य होण्यामुळे ह्या 9 टोळ्यांना तिचा तिरस्कार व्हायला लागला. त्या तिरस्कारामुळे त्या 9 टोळ्यांनी ह्या भरत या टोळीवर आक्रमण केले. युद्ध सुरुवात झाली. त्या युद्धाला दशांश युद्ध असे म्हणतात. त्या युद्धामध्ये ह्या 9 टोळ्यांचा पराभव होऊन भरत या टोळीचा विजय झाला. आणि ती भरत टोळी म्हणजे आजच्या भारताची नीव. म्हणजे त्या भरत टोळीच्या प्रमुखाच्या नावावरूनच आज भारत हा देशाचं आपण नाव ठेवलेलं आहे. याच्या पुढचं बघूया आपण. आता भरत टोळीचे प्रभुत्व आपल्या साम्राज्यावर झाले. लोकांनी त्याला राजा म्हणून घोषित केले. तो राजा बनला. मग राजाला एक व्यवस्था हवी. तर मग त्याने हळूहळू व्यवस्था सुरुवात केली. तर कशी? मग राज्यघटना ही राजाला मदत करणाऱ्या नियमांची पुंजी म्हणजेच राज्यघटना. मग त्याने काही कालांतराने हळूहळू विचार बदलत जाऊ. राजेशाही तर गेली, मग लोकशाही आली. लोकशाही नंतर आता आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झालो आणि भारत हे नावाचे राष्ट्र लोकशाही राष्ट्र अस्तित्वात आले. तर मग आता भारताला पण एक राज्यघटना असायला पाहिजे. म्हणजे नियमाची सूची असायला पाहिजे की भारत कसा चालणार आहे, कशी शासन व्यवस्थेचे स्वरूप असणार आहे त्याच्यासाठी त्याने ठरवले की संघ शासन रचना असायला हवी. संघ शासन म्हणजे यामध्ये संघ असणार, त्याखाली राज्य असणार, अशा पद्धतीच्या स्वरूपाची शासन व्यवस्था त्यांनी ठरवली. त्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 मध्ये संघ राज्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. त्यानंतर मग राज्यघटनेमध्ये संघ राज्याच्या तरतुदी झाल्या. त्यानंतर आपल्याला आपले व्यक्ती कोण आणि परकीय कोण याची ओळख पटण्यासाठी नागरिक आपले कोण, तर मग नागरिकत्व देण्यासाठी नागरिक कोण यासाठी आपण भाग
भाग 2 हा राज्यघटनेत टाकला, त्यामध्ये 5 ते 11 ह्या कलम आहे. आता नागरिकांची ओळख झाली, मग नागरिकांच्या विकासासाठी त्यांना काही हक्क देण्यात यावे, त्या हक्क देण्यासाठी आपण मूलभूत हक्क हा भाग राज्यघटनेमध्ये टाकला. मूलभूत हक्क, मूलभूत हक्क भाग 3. याचे 12 ते 35 कलम आहे. तर आता लोकांना विकास करण्यासाठी हक्क मिळाले. हक्क मिळाल्यानंतर लोकांचा तर विकास झाला, मग राज्यांची कर्तव्ये काय? राज्य कशा पद्धतीने शासन व्यवस्था करेल? राज्य लोकांच्या विकासामध्ये काय मदत करेल? मग त्यांना काहीतरी मार्गदर्शन हवं. त्यासाठी राज्यघटनेमध्ये आपण मार्गदर्शक तत्वे, जी राज्याची कर्तव्ये म्हणून आपण मार्गदर्शक तत्वे ही भाग 4 मध्ये 36 ते 51 मध्ये टाकली. ही न्यायप्रविष्ट नाही, ही न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट नाही. याचा अर्थ की काही कर्तव्ये जर राज्यांनी पूर्ण केली नाही तर तुम्ही लगेच न्यायालयात जाऊ शकत नाही राज्याविरुद्ध. पण जर मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले तर तुम्ही लगेचच न्यायालयात जाऊन ते आपले मूलभूत हक्क प्राप्त करून घेऊ शकता. याचा हा मूळ फरक आहे. त्यानंतर राज्याची कर्तव्ये झाली, मूलभूत हक्क पण झाली, पण नागरिकांना काही कर्तव्य असायला हवी. म्हणजे भारत आपला देश, त्याच्याबद्दल काहीतरी कर्तव्य असायला हवे. तर मग इंदिरा गांधींना ती गरज ओळखायला आली. तर मग इंदिरा गांधींनी 42व्या घटनादुरुस्तीनुसार 51A भाग 4 मध्येच 51A ही कलम टाकून मूलभूत कर्तव्याचे गठन केले. स्वर्णसिंग समितीनुसार हे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले. त्यानंतर ही नागरिकाबद्दल राज्याची कर्तव्ये, मग नागरिकांची कर्तव्ये हे सर्व झाली. मग आता शासन व्यवस्था कशी चालणार केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर? त्यासाठी भाग 6 मध्ये संसदेचा कारभार कसा चालणार, म्हणजे संघराज्याचा कारभार कसा चालणार त्याबद्दल सर्व दिलेलं आहे. संघ राज्याचा कारभार कसा चालणार भाग 6 52 ते 122 या दरम्यान दिलेला आहे. तसंच भाग 6 झाल्यानंतर मग राज्य शासनाचा भाग 7 मध्ये दिलेला आहे. सॉरी हा भाग 6 नाही, भाग 5 आहे आणि भाग 6 राज्य शासनाचा आहे. राज्य व्यवस्था, तर यामध्ये राज्य शासनाचं दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हळूहळू पूर्ण भाग शिकूया. तर आता आपण घटना निर्मिती कशी झाली, त्या निर्मितीची प्रक्रिया कशी होती, हे याचा अभ्यास करूया सखोलमध्ये. तर मग आता घटना निर्मितीची मागणी कशी झाली त्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघू. 1922ला असहकार चळवळीनंतर गांधीजींना वाटलं की स्वतंत्र भारतासाठी एक संविधान सभा असायला हवी, जी संविधान सभा आपली राज्यघटना लिहितील, म्हणजे राज्यघटनेची निर्मिती करणार. पण त्यांनी शब्दोल्लेख न करता असे सांगितले होते. तर ही कल्पना पहिले 1934ला संविधान सभेची कल्पना सर्वांसमोर मांडण्याचे श्रेय हे M.N. रॉय यांना जातं. म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय जे साम्यवादी चळवळीचे जनक होते. नंतर 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉयचे ऐकून इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने डिसेंबरमध्ये पटना अधिवेशनामध्ये
औपचारिकरित्या संविधान सभेची मागणी ब्रिटिशांकडे केली. नंतर 1938 मध्ये नेहरूंनी सांगितले की प्रौढ मताधिकाराद्वारे आपली संविधान सभेची गठन करण्यात यावे. नंतर 1940ला ब्रिटिशांना कडून चुकले होते की यांना स्वातंत्र्य द्यावं लागेल. तर मग आता स्वातंत्र्य द्यावे लागेल तर घटना निर्मिती करण्यासाठी संविधान सभेची आवश्यकता आहे. तर मग लिनलिथगो त्यावेळीचे व्हाईसरॉय होते. त्यांना असे जाणवले की आपण भारतीयांना मुख्यतः संविधान तयार करण्याची परमिशन देऊ. तर मग त्यांनी सांगितले की ब्रिटिश आणि भारत या दोघांनी मिळून आपण संविधान बनवूया. पण भारतीय नेत्यांना हे मान्य नव्हते. त्यांचे म्हणणे होते की आम्ही भारतीयांनीच फक्त भारतीयांचे संविधान लिहावे. तर मग त्यांनी काय केले, त्यांना ते मान्य नव्हते. तर मग हा जो ऑगस्ट ऑफर दिला होता 1940ला लिनलिथगोनी, तो मान्य केला नाही. तर मग विन्स्टन चर्चिलला एक प्रश्न पडला. तर मग त्यांनी विन्स्टन चर्चिल जे ब्रिटनचे पंतप्रधान होते, त्यांनी 1942ला क्रिप्स मिशन हे भारतात पाठवले. क्रिप्स मिशन हे अभ्यास करण्यासाठी भारतात पाठवले. तर क्रिप्स हे लिबरल विचाराचे व्यक्तिमत्व होते. तर मग त्यांनी सांगितलं की भारतीयांनी स्वतःचं संविधान लिहिण्यात यावे. पण विन्स्टन चर्चिलला ही बात सहन झाली नाही. तर त्यांनी सांगितलं की आम्ही देतो. तर मग त्यांनी नंतर दुसऱ्या महायुद्धाला वाचा फुटली. तर मग 1945 पर्यंत काही होऊ शकलं नाही. 1945ला जेव्हा महायुद्ध संपलं तर मग आता भारताला स्वतंत्र कसे द्यायचे याच्या वाटाघाटी हळूहळू सुरुवात झाली. तर मग 1945 मध्ये विन्स्टन चर्चिलने महायुद्ध जिंकले, परंतु ते स्वतःचेच ब्रिटनमध्ये इलेक्शन हरून गेले. तर मग ते पंतप्रधान तर राहिले नाही. क्लेमेंट ॲटली हे नवीन पंतप्रधान ब्रिटनचे झाले. क्लेमेंट ॲटली भारताला स्वातंत्र्य देण्याच्या फेवरमध्ये होते. त्यांनी लगेचच 1946 मध्ये एक कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणून कॅबिनेट मिशन प्लॅन नावाचे समिती गठन केली आणि भारतात पाठवली. तर या समितीमध्ये तीन मंत्री होते, त्याच्यामुळे याला त्रिमंत्री योजना असे पण म्हटले जाते. तर हे 3 मंत्री कोण होते आपण ते बघूया. याच्यामध्ये जे 1942 मध्ये आले होते ते एक क्रिप्स होते. त्याच्यानंतर लॉरेन्स नावाचे एक व्यक्ती होते आणि त्याच्यानंतर अलेक्झांडर नावाचे एक व्यक्ती होते. अलेक्झांडर. तर हे 3 व्यक्ती म्हणून त्रिमंत्री योजना तयार झाली होती. तर या योजनेने सांगितले की संविधान सभेची गरज आहे आणि संविधान सभा स्थापन करण्यासाठी यांनी परमिशन दिली, म्हणजे परवानगी दिली. तर मग आता पुढचा टॉपिक बघूया आपण की संविधान सभेची रचना कशी झाली. संविधान सभेची रचना आपण बघूया. तर रचनेमध्ये ब्रिटिशांनी 3 विभाग केले होते. तर एकूण जागा होत्या, एकूण संविधान सभेच्या जागा 389 होत्या. तर या 389 मध्ये 3 विभागात त्याचे विभाजन करण्यात आले होते. 3 विभाग कोणते? एक तर ब्रिटिश प्रांत. ब्रिटिश प्रांत म्हणजे कोणता? जो ब्रिटिशांच्या डायरेक्ट कंट्रोलमध्ये होत्या, ब्रिटिश प्रांत. तर ब्रिटिश प्रांतामध्ये 292 ह्या जागा होत्या. आणि नंतर हाय कमिशनर प्रांत. हाय कमिशनरचा प्रांत कोणता? जसे आजची आपली युनियन टेरिटरी आहे तशाच टाईपचे हाय कमिशनरचे प्रांत होते. तर हाय कमिशनरचे 4 प्रांत होते. तर हाय कमिशनरचे 4 प्रांतांची नावे काय ते आपण बघूया. एक दिल्ली, जी आपल्या आज राजधानी आहे. दुसरी अजमेर मारवाड, जे राजस्थानमध्ये आहे. तिसरा आहे कुर्ग, जे कर्नाटकमध्ये आहे. आणि तिसरं बलुचिस्तान, जे आज आपल्या भारतामध्ये नाही. तर हे 4 नावे महत्वाची. आणि तिसरे जे राजे रजवाडे होते त्यांना पण प्रतिनिधित्व संविधान सभेमध्ये देण्यात आलं. तर त्यांना संस्थाने, राजा रजवाड्याची संस्थाने होती, त्यांना जवळपास
93 जागा देण्यात आल्या. तर अशा पद्धतीने जागांचे विभाजन झाले. मग आता ह्या जागांचे विभाजन कोणत्या समुदायामध्ये कशा पद्धतीने करायचे हे कसे झाले ते बघूया आपण. याच्यामध्ये 3 समुदाय होते. 3 समुदायामध्ये ब्रिटिशांनी त्यांचे विभाजन केले. पहिले सर्वसाधारण लोक, सर्वसाधारण मध्ये हिंदू लोक येतात, नंतर याच्यामध्ये पारसी येतात, याच्यामध्ये बौद्ध येतात, याच्यामध्ये इत्यादी म्हणजे भरपूर जण येतात. दुसरा आहे मुस्लिम, तिसरा आहे शीख. शीखांना वेगळं प्रतिनिधित्व देण्यात आलं त्यांच्या मागणीवरून. तर अशा पद्धतीने 3 गटात ह्या जागांचे विभाजन झाले. मग आता इलेक्शन घेणार. जर या जागांवर कोणीतरी निवडून द्यायचं असेल तर इलेक्शन होणार. तर इलेक्शन हे अप्रत्यक्षपणे झाले. 1935 मध्ये जे इलेक्शन झालं होतं त्याच्यावरून जे प्रतिनिधी निवडून आले होते, प्रतिनिधी जे निवडून आले होते, तर ह्या प्रतिनिधींनी वोटिंग करून संविधान सभेवर जे लोक जाणार त्यांना निवडून दिले होते. म्हणजे ह्या 389 पैकी ज्या 292 जागा ब्रिटिश प्रांतामध्ये डायरेक्ट कंट्रोलमध्ये होता त्यांच्यासाठी इलेक्शन घेण्यात आले. तर मग यांनी प्रतिनिधींनी 292 जागावर निवडून दिले. तर काँग्रेस पक्षांनी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी यापैकी 208 जागा पटकवल्या. मुस्लिम लीग, ज्यावेळीची मुस्लिमचे प्रतिनिधी होती, मुस्लिम लीग यांनी 73 जागेवर आपले नाम कोरले. नंतर सर्व 15 जागा उरल्या होत्या. तर 15 जागापैकी 8 जागा ह्या अपक्षांनी 8 जागा खाल्ल्या आणि प्रत्येकी एक जागा करून 7 जागा या इतर पक्षांनी एक जागा घेतल्या. तर अशा पद्धतीने इलेक्शन होऊन असे रिझल्ट आले. तर ही झाली रचना. आता आपण कामकाजाकडे वळूया की घटनानिर्मितीचे कामकाज कसे झाले. तर आता संविधान सभेचे आपण कामकाज बघूया. तर कामकाजासाठी संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. यामध्ये पहिले उपाध्यक्ष, अध्यक्ष नेमण्यात आले. महत्त्वाचे मुद्दे. तर अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा होते. सच्चिदानंद सिन्हा जे की ज्येष्ठ पार्लमेंटेरियन होते. उपाध्यक्ष फ्रँक अँथनी होते, जे ख्रिश्चन समुदायाचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. फ्रँक अँथनी. तर अशा पद्धतीने पहिली सभा पार पडली. त्यानंतर दुसरी सभा आली. दुसरी सभा ही 11 डिसेंबरला भरण्यात आली 1946 ला. यामध्ये कायमचे हे तात्पुरते झाले. हे तात्पुरते. आता कायमचे अध्यक्ष निवडण्यात आले, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. तर कायमचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद यांना बनवण्यात आले, जे की आपले पुढे चालून राष्ट्रपती पण बनलेले आहे. राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती. तर यांना संविधान सभेचे अध्यक्षपद कायमचे देण्यात आले. त्यानंतर संविधान सभेला 2 उपाध्यक्ष नेमणूक करण्यात आली, 2 उपाध्यक्षाची. तर ते 2 उपाध्यक्ष कोण होते ते आपण जाणून घेऊया. उपाध्यक्ष एक H.C. मुखर्जी, जे की ख्रिश्चन समुदायाचे होते, आणि V.T. कृष्णमाचारी, जे जयपूरचे होते. जे जयपूर संस्थानाचे होते. तर अशा पद्धतीने 2 उपाध्यक्ष आणि एक राजेंद्र प्रसाद हे कायमचे अध्यक्ष अशा पद्धतीने निवडण्यात आले. तर मला तिसरी बैठक घेण्यात आली. तुम्ही हे सर्व लिहून घ्या, कंटिन्यू मध्ये लिहत चला. तर तिसरी बैठक ही 13 डिसेंबर
1946 रोजी झाली. यामध्ये पंडित नेहरूंनी उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला. तो ठराव संविधान सभेमध्ये 22 जानेवारी 1947 ला मंजूर झाला आणि भारतीय घटना निर्मितीमध्ये एक पाऊल आपले पडले. तर आता पुढे आपण काही दिवसानंतर आपल्याला संविधान सभा बनली, संविधान गठीत करण्याचे काम सुरुवात झाले. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरवले. त्यासाठी क्लेमेंट ॲटलींनी माउंटबॅटन यांना नवीन व्हॉइसरॉय म्हणून पाठवले मे 1947 मध्ये. तर त्यांनी 3 जूनला विचारपूर्वक 1947 ला माउंटबॅटन प्लॅन हा प्लॅन ठेवला. माउंटबॅटन प्लॅन. तर ह्या प्लॅनमध्ये असे सांगण्यात आले होते माउंटबॅटन प्लॅन. तर या प्लॅननुसार आपल्या भारताची फाळणी ही 2 राष्ट्रांमध्ये झाली. हिंदुस्थानाची फाळणी भारत आणि पाकिस्तान ह्या 2 राष्ट्रांमध्ये झाली. आणि संस्थानिकांना चॉईस देण्यात आली की तुम्ही भारतात तरी राहा, पाकिस्तानात तरी राहा किंवा स्वतंत्र राहा. अशा पद्धतीने माउंटबॅटन प्लॅन आला. तर भारतीय स्वातंत्र्य यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 ब्रिटनच्या संसदेमध्ये 5 जुलै 1947 ला मांडण्यात आला. याला राजसत्तेची संमती, ब्रिटनच्या राजसत्तेची संमती 18 जुलै 1947 ला मिळाली. तर त्यानुसार मग आता भारताला स्वातंत्र्य कसे द्यायचे हे ब्रिटिशांना ठरवायचे होते. तर त्यांनी एक तारीख जाहीर केली, जे की 15 ऑगस्ट 1947 ला आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ. त्यानंतर भारत हे एक सार्वभौम राष्ट्र बनेल. त्यानंतर मग जेव्हा भारत सार्वभौम राष्ट्र बनेल तर संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल होणार. तर आता ते संविधान सभेचे रचनेतील बदल कसे होतील ते आपण बघूया. तर आता आपण म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान सभेमध्ये रचनेत काय बदल झाला हे बघूया. रचनेत बदल, जागांमध्ये बदल होणार. संविधान सभा ही सार्वभौम झाली. संविधान सभेला कायदे मंडळ म्हणून पण म्हणायला लागले. संविधान सभा भारताची पहिली गव्हर्नमेंट सुद्धा झाली. त्याच्यामुळे त्याला कायदे आणि संविधान बनवण्याची हे 2 कामे देण्यात आली. म्हणजे आता संविधान सभा काय करणार? संविधान सभा 2 कामे करणार. कोणते? तर एक कायदा बनवणे, तात्पुरते कायदे बनवणे आणि संविधानाची रचना करणे म्हणजे संविधान बनवणे. तर जेव्हा संविधान सभा तात्पुरते कायदे बनवण्यासाठी बसायची त्यावेळी जी व्ही मावळंकर त्याचे अध्यक्ष असायचे. आणि संविधान सभा जेव्हा संविधान निर्मितीसाठी बसायची त्यावेळी राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष असायचे. तर हा फरक कळला तुम्हाला. आता जागांचे विभाजन कसे पद्धतीने फरक झाले होते ते बघूया. कारण मुस्लिम बहुल भाग पाकिस्तानात गेला होता, मुस्लिमांच्या जागा तिकडे काही गेल्या होत्या. तर 389 वरून आपल्या संविधान सभेमध्ये 299 जागा आपण संविधान सभेमध्ये घेतल्या. तर त्याचे 289चे 2 प्रकारे विभाजन केले होते. ब्रिटिश प्रांताच्या जागा, ब्रिटिश प्रांतामध्ये होत्या किती? 229 जागा होत्या. आणि संस्थाने जी होती, संस्थाने
त्याच्या 70 जागा होत्या. अशा पद्धतीने विभाजनामध्ये फरक पडला होता. तर आता आपण पुढे इतर कामे कोणती केली ते बघूया. संविधान सभेने इतर कामे केली होती. तर इतर कामामध्ये मुख्य काम जे आहे ते संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वजाला मान्यता दिली. म्हणजे राष्ट्रध्वज तयार केला. या राष्ट्रध्वजाचे डिझाईन जे आहे ते पिंकली व्यंकय्या ह्या आंध्र प्रदेशच्या व्यक्तीने बनवले. डिझाईन पिंकली व्यंकय्या या आंध्र प्रदेशच्या व्यक्तींनी डिझाईन बनवले. नंतर 24 जानेवारी 1950 या रोजी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान या दोघांना सुद्धा मान्यता देण्यात आली. याची निर्मिती झाली. नंतर एक महत्त्वाचं काम म्हणजे मे 1949 रोजी राष्ट्रकुलाला अनुमोदन भारताने दिले. म्हणजे सदस्यत्व झालं. राष्ट्रकुलाचे आपण सदस्यत्व झालो. अशा पद्धतीने इतर कामे पण झाली. पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तर तुम्हाला जर काही या लेक्चरमध्ये कमतरता वाटत असेल, तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावे. आम्ही त्यानुसार यांना तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.